मी थोडा खराब दिसतोय, आता ते थोडंसं इग्नोर करा. मी काही तर कारणामुळे पुण्यामध्ये आलो होतो. अरे मी लयच खराब दिसायला रे काही तर कारणामुळे पुण्यामध्ये आलो होतो. पुण्यात आल्यावर मला एक विचित्र नाही म्हणता येणार, पण एक आगळी वेगळी गोष्ट दिसते. तर मी ती शेअर करतो, दाखवतो मी काय म्हणतो. तर माझ्या मागे दिसते का हे पूर्ण हे जे एरिया आहे हे पूर्ण हॉटेल्स आहेत. पूर्णपणे हे हॉटेल्स आहेत मागं पूर्ण. हे माझ्या मागे दिसते का हे पण मोठं हॉटेल आहे ते. तर मी दाखवतो, मी पॉईंट काय बोलतो ते दाखवतो तुम्हाला. तर माझ्या मागं आहे ना, मी तुम्हाला दाखवतो. माझा बॅनर आहे का, बॅनर दिले का हे दिले का, सैराट बिर्याणी येते हां, सैराट बिर्याणी. आणि हे मागं रँडमली कुठलं तर हॉटेल आहे, मला नाव काय आहे, जय भवानी हॉटेल आहे. तर दाखवतो मी का म्हणतो. तर मागं जे आहे का हॉटेल, बिर्याणी हॉटेल सैराट बिर्याणी, त्याच्या मागं भरली मोठी लाईन लागली, भरली मोठी. एवढी मोठी लाईन लागली आहे बिर्याणीसाठी, पण मी हे कधीच नाही पाहिलं आजपर्यंत, कधीच नाही पाहिलं की लाईन लागली. राशनचे दुकान वगैरे ते सगळी वेगवेगळी गोष्ट आहे, पण बिर्याणीसाठी फर्स्ट टाईम नाही पाहिजे. बिर्याणीसाठी लोक तरी लाईन लावते. पूर्ण 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 लाईन लावली. त्याचं कारण मला असं वाटतं की त्यांच्याकडे सिटिंग नाही आहे. सिटिंग नाही आहे म्हणजे की ते जस्ट एक आउटलेट आहे. दिसतं का ते फक्त एक आउटलेट टाईप नाही का, आउटलेट आहे जे त्यांच्याकडे सिटिंग नाही आहे. ते काय म्हणतात त्याला, फक्त सर्व करतात. ते सिटिंग वगैरे काय नाही. रस्त्याच्या कॉर्नरला एक छोटंसं शॉप आहे. त्या शॉपमध्ये फक्त येणाऱ्याला दिले ते लाईन लावून. आणि ही गोष्ट मी इतकंच नाही बघत अजून, मला आता वाटलं माझा फोन वाटला कुणीतरी ही गोष्ट मी अजूनपर्यंत कुठंच नाही पाहिली. मी फर्स्ट टाईम बघतोय नाही का की असंही करू शकतात लोक. वडापाव बिडापाव वेगळी गोष्ट आहे, वडापाव पॅटीस हे XYZ सगळं हे वेगळी गोष्ट आहे. पण बिर्याणीसाठी जे लोक बसून खातात नाही का, बिर्याणी थोडक्यात समजा की वडापाव स्टार्टर आहे, स्नॅक आहे एक, पण बिर्याणी हे मेन आहे, मेन कोर्स आहे. हे कोण कसं करत ते पुण्यामध्ये, मी पुण्यामध्ये नाही, मी कुठंच नाही पाहिलं. हे फर्स्ट टाईम मी असं बघतोय. ते मी लाईन लावू